नमस्कार, मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कुर्ल्यामधील बैल बाजारात मी आहे आणि खूप मोठी गर्दी आहे. तर यावेळेला भाजी मार्केट आहे, दुकानं आहेत आणि या ठिकाणी मराठी बहुल परिसर आहे आणि पोस्टरही मोठे लागलेत. बघा, उद्धव ठाकरे यांचे पोस्टर लागले, तिथं महेश पेडणेकर यांचे पोस्टर लागलेत आणि संजय पोतनीस यांचं नाव लिहिलं आहे. शिवनेरी नगर रहिवासी संघ सोसायटी आहे आणि हा मराठी पट्टा मानला जातो. आता या मराठी पट्ट्यात मावशी या इथं जरा लसणाचे भाव सांगा मला, काय चाललंय? लसूण काय म्हणतोय? महाग हा लय महाग झालाय. लय महाग झाला म्हणजे किती झाला? हा 320 आहे. हा 320 रुपये किलो. टोमॅटो नंतर आता लसूण पण महाग झाला आहे. हा कितीला आहे? हा 240. खूप छोटे बोंड आहे तो. 240 म्हणजे 60 रुपये पाव किलो. 60 रुपये पाव किलो बघा. आणि हा लसूण हा छोटा तो 40 रुपये, 160 रुपये. लसूण एवढा का महाग झाला काय माहिती, आता हे नाही सांगू शकत. मला सांगा, एकनाथ शिंदेना ओळखतं का? हो ओळख. कोण आहेत ते आमदार आहेत ना. आमदार आहे, मुख्यमंत्री आहेत आपले. बरं, त्यांचं काम कसं वाटतं? चांगलं आहे. उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? ते बी चांगलंच होतं. दोन्ही चांगले आहेत. चांगले आहेत. मेहनत केल्याशिवाय कोण खायला देतं का? मेहनत तर करावंच लागते का नाही ते मेहनत करावी लागते. आणि आता मला सांगा, अजित पवारांना ओळखता? नाही आम्ही नाही कोणाला ओळखत आणि आम्ही जात पण नाही. आता यावेळेला कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप जिंकेल? ते नाही सांगू शकत. चला, तुझं नाव काय? माझा सोमनाथ राजू वेताळ. सोमनाथ राजू वेताळ. आता याला चांगलं राजकारण माहित असलं. उद्धव ठाकरे माहिती आहेत का? हा हो. राज ठाकरे माहिती. राज ठाकरेचं भाषण आवडतं? भाषण दोघं आवडतं. राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांचं भाषण चांगलं असतं. एकनाथ शिंदेचं भाषण? एकनाथ शिंदे गद्दार आहे. गद्दार शिवसेनेत फोडून त्यांच्यावर शिकला आणि त्यांचं गद्दार करून गेला. पण आता एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेबांचा वारसा तर मी चालवतो. एकनाथ शिंदेला शिकवलं कोणी? बाळासाहेब ठाकरेंनी. वारस कोणी केला? लहानाचा मोठा त्याला मोठा कोणी केला? शिवसेनेच्याच पाठीत त्याने खंजीर कोसला. मला सांगा, हिंदुत्व सोडलंय का उद्धव ठाकरे? हिंदुत्व त्यांनी सोडलं ना. आता पहिला मला निधी भेटत नाही. मला निधी भेटत तर राष्ट्रवादी असते. आता राष्ट्रवादीच्या बाजूला जाऊन बसला ना. बरोबर नाही केलं काय? बरोबर कसलं बरोबर केलं? कोणी केलं? एकनाथ शिंदे बाहेर गेले. केलं फडणवीसनी, देवेंद्र फडणवीसनी. त्याला सत्यात यायचं होतं, त्याला खुर्चीची लालच फडणवीसला. शरद पवारांची साथ अजित पवारांनी सोडली. बरोबर झालं का? शरद पवारांची साथ अजित पवार यांनी सोडली. चुकीचं झालं ते. का चुकीचं झालं? कारण का त्याचा 70 कोटीचा भ्रष्टाचार लावला. त्याला ईडीची नोटीस आली म्हणून त्याला जेलमध्ये टाकला, म्हणून तो भाजपमध्ये गेला. पवार साहेबांना परत सांगा. आज दुपारी तर अजितदादा पवार साहेबांना भेटले. गपचूप भेटू शकतात ना, काका पुतण्या भेटू शकतात. ते तर आहे. मग आता आपण त्याच्या अलग तर्क लावले तर कसं चालणार? पण माझं तर म्हणणं आहे, एक वेळ तरी राजसाहेबांना आपण एक चान्स दिला पाहिजे. राजसाहेब हिंदुत्वासाठी करणारे आले पाहिजे. राज आणि उद्धव दोघं भाऊ एकत्र आले ना तर महाराष्ट्रात काय प्रश्न होईल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे असं लोकांच्या भावना आहेत. या प्रतिक्रिया घेण्याचा मी प्रयत्न केला. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? गणेश कांबळे. कांबळे साहेब, कुठल्या पक्षाचं काम करतात? मी कुठल्याच पक्षाचं काम नाही. पक्का टीव्हीवर येणार आहे. ओके. लोक बघतील तर खोटं बोललं. मी कुठल्याच पक्षात काम नाही. मला सांगा, शिवसेनेवर तुम्ही प्रेम केलं? नाही केलं शिवसेनेवर प्रेम. काँग्रेसवर पक्षामध्ये कामच नाही केलं कधी. मला सांगा, शिवसेनेचे 2 गट झाले, चांगलं झालं की वाईट झालं? आता ते झालं, ते त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तसं बघायला गेलं तर ते होणार होतं, कारण की बघायला गेलं तर सगळेच पक्ष भ्रष्टाचारी आहेत. बघायला ज्याला गरज जिथे पडते तो माणूस तिथे जातो. माझं हे म्हणणं आहे सरळ. कारण की आजकाल जे चाललं आहे की बाबा जो भाजपा जे आजकाल करतं आहे की त्याच्यामध्ये आपला देश जो आहे तो चांगल्या ठिकाणी म्हणजे जातो आहे किंवा जगामध्ये अव्वल स्थानावर त्याचं संपूर्ण आपली टेक्निकली आपण पुढे जातो आहे. आपली IT जगात क्षेत्रात चांगली प्रगती होते असं आहे. पण त्याच्यामुळे भाजपाला वोटिंग केलं पाहिजे माझ्या मते. भाजपाचं काम चांगलं आहे. कोणी असो, ती राष्ट्रवादी असो, ती शिवसेना असो, त्यांनी भाजपाबरोबर जावं माझं हे मत आहे. मी भाजपाबरोबर नाही आहे. मी भाजपाचं कामही करत नाही. इथे कुठल्याही तुम्ही एरियामध्ये कुठल्याही व्यक्तीला विचारा, मी कुठल्या पक्षाबरोबर नाही. ह्यांना पण माहिती आहे मी एकदम साधारण माणूस आहे. कुठल्या पक्षाबरोबर मी राहत नाही. पण आता भाजपचं सरकार आहे की नाही? हो. मग मणिपूरमध्ये झालं, त्याच्यावर पंतप्रधान 70 दिवसांनी बोलले, हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतली पाहिजे होती.
पण काही गोष्टी असतात की लगेच म्हणजे त्याच्यावर ॲक्शन घेता येत नाही असं माझं मत आहे. बाकी पण मला जेवढं दिसतं की भाजपा जेवढं काम करते आता सध्या ते बेस्ट आहे आणि सर्व पक्षांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं माझं मत आहे. राहुल गांधी पहिल्याचे राहुल गांधी आणि आत्ताचे राहुल गांधी काय फरक जाणवतो? राहुल गांधीला मी धरतच नाही. तो म्हणजे काही त्याच्यामध्ये दम नाही असं की म्हणजे करण्याची पण काहीतरी कुवत पाहिजे आणि बोलण्याची पण काहीतरी कुवत पाहिजे अशा टाईपमध्ये करतो तो. त्यांचा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही आहे, पण अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे एका बाजूला आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले एका बाजूला आहेत. मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकेलो? मुंबई महापालिकेमध्ये झाला तर शिवसेनेचाच झाला पाहिजे. कुठली शिवसेना? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेची म्हणा कोणाची पण शिवसेनेची झाली पाहिजे. भाजपची झाली पाहिजे की नाही? भाजप हो, शिवसेना हो, कोणी हो, फक्त मुंबईचं काम झालं पाहिजे. गोरगरिबांना पाणी, सगळ्या ज्या गरजा आहेत त्यांचं पुनर्वसन हे सगळं लवकरात लवकर झालं पाहिजे. नाही तर प्रत्येकजण भ्रष्टाचाराच्या हिशोबाने हे मंजूर कर ते मंजूर कर, प्रत्येकजण आपापली पोटं भरतायत आणि गरीब त्याच्यामध्ये मरतोय. कांबळे साहेब सांगत होते आपलं मत, भाजपाचं काम चांगलं आहे, भाजपची सत्ता असल्यामुळे जगात सर्व नाव होत आहे. काय नाव तुमचं? सर नितीन होळकर. गाव काय तुमचं? वेंगुर्ल्याचा. वेंगुर्ल्याचा म्हणजे पक्का कोकणी माणूस. हो नक्की. हां म्हणजे बरं, हे कोकणी माणसांना खेकडा प्रवृत्तीचे लोक म्हणतात, हे का म्हणतात? तसं नाही, असे म्हणजे एखादा टॅग लागतो तर तसे म्हणतात वगैरे, पण तशातलं प्रॅक्टिकल तसं काही आहे नाही, नसतं तसं. कोकणी माणूस खेकडा प्रवृत्तीचा तसं नाही, तसा होता असा पण नाही आहे. ते म्हणतात ना, एखादे छाप पडली की मग समोरचे बोलतात तसं, पण तसं नाही आहे, प्रॅक्टिकल तसं नाही आहे. माणूस हा नारळासारखा आहे, वरतून कडक आतून सॉफ्ट. हां, तो तर कोकणी काय, पूर्ण महाराष्ट्राचे लोकच आपण तसे आहोत, बाहेरून हार्ड आहोत आणि आतून नरम आहोत, म्हणून तर पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला भारत दिसणार. ठीक आहे, असा विषय आहे. कुणाचं काम करता? शिवसेनेचं काम करता, काँग्रेसचं करता, राष्ट्रवादीचं करता की भाजप? कोण? मी एक कॉमन पर्सन आहे. मी कुठल्या पार्टीचं बिलॉंग करत नाही आहे. फर्स्ट थिंग, मी तुमचा शो वगैरे पाहतो वगैरे, तुम्हाला बघून थांबलो मी, आणि सध्या तुमचं जे सर्वे चाललं आहे ते खूप गुड आहे, तर मला इच्छा झाली की तुमच्याशी बोलावं म्हणून मी थांबलो. माझी तारीफ करू नका, मला प्रेक्षकांचं लोकांचं मत आहे. उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं लॉकडाऊनमध्ये? चांगलं होतं एकदम. मला वाटतं ते इंडियातले एक नंबर CM ठरले, जे म्हणजे कोरोनामध्ये त्यांनी व्यवस्थित हँडल केला आणि जे त्यांना 2.5 वर्षामध्ये जे काम करायची जी संधी आली ती कोरोनामध्ये त्यांनी जे हँडल व्यवस्थित केलं आहे ना. इवन इकडचे जे आउटसाइडर्स आहेत, UP बिहारच्या लोकांना रेस्क्यू करणं किंवा काय वगैरे येते, कोरोनामध्ये त्यांचं काम खूप छानच होतं. एकनाथ शिंदेचं काम कसं आता सांगता येत नाही, की ॲव्हरेजच आहे. बघायला गेलं तर बघा, आता एकनाथ शिंदेचं तुम्ही म्हणतात ना, म्हणजे कसं ते एक प्रकारे रिमोटवरच चालले आहेत. ऑब्व्हियसली ते सगळ्यांनाच माहिती आहे की कोण चालवतो आहे त्यांची सरकार. BJPच्या हातात रिमोट आहे. तर BJP आणि आता जे काम चाललं पण आहे ना, ॲक्च्युली एकनाथ शिंदेच्या तुझं काम पण चाललं असेल ना, ते ऑब्व्हियसली येणाऱ्या इलेक्शनला लक्षात घेऊन चाललं आहे. जसं महानगरपालिका आहे, लोकसभा आहे, येणारी विधानसभा आहे, तर ऑब्व्हियसली त्यांना काम करणं हे भागच आहे. हे ज्या निवडणुका होतील त्या अटीतटीच्या होतील. उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली, आमदार गेले, आता तिकडे सगळं आउट गोईंग आहे. एकनाथ शिंदेकडे इन्कमिंग चालू आहे आणि एकनाथ शिंदे आता भाजपसोबत आहेत, अजित पवार आहेत. जरा अवघड आहे उद्धव ठाकरे. कसं आहे ते, आता हे सर्व महाराष्ट्राचं पॉलिटिक्स जो आहे ना, सध्या महाराष्ट्राची जनता आहे कन्फ्यूज. आता हे जे पुरा खेळ जे केला आहे भाजपने केला आहे, पुरा महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आता राहिला उद्धव ठाकरेंचं, तर ऑब्व्हियसली भाजपचं काही इथे शून्य होतं. बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला इथे मोठं केलं आणि त्यांनीच त्यांच्या पक्षात आता पाठीत खंजीर गुपसलं आहे, असा विषय आहे. तर आता कसं आहे, एक ऑब्व्हियसली जो कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिक सोडा, एक नॉन महाराष्ट्रीयन जो आहे ना, तोही उद्धव ठाकरेबरोबर उभा आहे. इवन UP बिहारचे किंवा म्हणा मुस्लिम कम्युनिटी म्हणा, उद्धव ठाकरे स्वीप करतील, ह्याच्यात काय डाऊटच नाही. तुम्ही म्हणताय की भाजप खंजीर खुपसला. आता एकनाथ शिंदे काही लहान तर हे नाही आहे, ते स्वतःहून गेले असतील. खंजीर कसा? आता कसं ते ऑब्व्हियसली सर्वांना माहिती आहे ते का गेले आहेत, आणि आज भाजपने जे देशभरात राजकारण जे केलं आहे सर्वांना माहिती आहे. माझी अशी मेंटॅलिटी आहे की देशाचा प्रत्येक नेता छोटापासून मोठा हा करप्ट आहे, हे मान्य करायला लागेल. सगळेच ऑब्व्हियसली तरी चांगलं असेल. ऑब्व्हियसली आता कसं आपण कोणाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. कसं माहिती आहे, आता प्रॅक्टिकलची गोष्ट काय, सध्या भाजपच्या हातात पुरी बहुमतमध्ये सरकार आहे, सर्व यंत्रणा त्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. तर ह्यांचं कसं आहे,
पुऱ्या देशाभर त्यांचं तसं चाललं आहे की बाबा या नेत्याचे काही गोष्टी तुम्हाला माहिती आहे, ईडी वगैरे लावा, अंडर प्रेशर करा आणि त्यांना आपल्या पक्षात घ्या. आता मोदी साहेब असे म्हणतात ना की बाबा 70 एवढे करोडोचा घोटाळा केला वगैरे असं म्हणतात वगैरे ते, आणि मग सडनली ते समोरची जे व्यक्ती ज्यांच्यावर ते क्लेम आरोप करतात की हा आरोपी आहे, आणि मग सध्या तो त्यांच्या पक्षात येतो. तुम्हाला समजतं मी कोणाबद्दल बोलतोय? तर अजित पवारांविषयी बोलतात, राष्ट्रवादी करतात. मोदींच्या काळात 2 जेल आहेत, एक ऑरिजिनल जेल आहे आणि एक त्यांच्या पक्षात येणारी ती जेल आहे. तर जर कोण हे करतोय ना, मान्य करतोय की ठीक आहे बाबा मला जेलमध्ये नाही जायचं, तुम्ही माझ्या पक्षात आहे, मग ते सध्या भाजप काय करते, मोठे मध्ये घेते आपल्या मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात खेचतायत आणि हे करायला बघतात. आता बघा शिंदेला घेतला, त्यांना आता रिअलाईज झालं आहे शिंदेची जी ताकद आहे ही ठाण्यापुरते आहे. त्यांना रिअलाईज झालं आहे. आज त्यांना चला शिंदेला घेतला, शिंदेचा एक मुद्दा समजला लोकांना की बाबा बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन चाललेले आहे. अजित पवारांना घ्यायची काय गरज आहे? याच्या पाठीचा हेतू काय? आणि त्यांना भाजप सरकारला भीतीच नाही की महाराष्ट्राची जनता किंवा देशाची जनता काय विचार करते की आपण करप्ट माणसांना आपल्या पक्षात घेतोय वगैरे. एवढा सगळा विचार करतायत राजकारण्यांनो, बापा एवढा असा विचार करतात सामान्य माणूस. राजकारण कशा प्रकारे बदललं हे आपण पाहतोय आणि त्याच्यावरच्या ते पण जे आहेत त्या सगळ्या गोष्टींवर मी चर्चा करतोय आणि या सगळ्या सर्वसामान्यांची मतं लक्षात घेतोय. साहेब नाव काय तुमचं? साहेब लाल मौर्या. मौर्या साहब कब से मुंबई में हो? 20 साल हो गया. 20 साल. वोटिंग कहाँ करते हो? यहीं पे. कहाँ वोटिंग? कौन सा वार्ड है? कुर्ला यल वार्ड में. यल वार्ड में करते हो. ये बताओ महंगाई बढ़ी है क्या? महंगाई तो बढ़ी है ना सर. कितनी बढ़ी है? बहुत ज़्यादा बढ़ गई सर. गरीब आदमी का जीना बड़ा मुश्किल हो गया. अच्छे दिन आए क्या? अच्छे दिन कहाँ आए? अच्छे दिन कहाँ आए? अच्छे दिन चले गए. ये बताओ उद्धव ठाकरे को जानते हो? हाँ जानता हूँ ना सर, क्यों नहीं. कैसे काम है उनका? उनका काम तो अच्छा है सर. और एकनाथ शिंदे जी का? उनका भी अच्छा है सर. दोनों का अच्छा है. दोनों का अच्छा है. अजीत पवार का कैसे है? अजीत पवार को बोल नहीं सकते सर, वो दल बदलू आदमी है. इधर से उधर चले गए चाचा को छोड़ के, तो विश्वासघात कर दिया उन्होंने. फडणवीस साहब का? फडणवीस साहब अपने जगह पे ठीक है सर, वो बड़ी पार्टी के हैं, उनका क्या लेना देना. शिवसेना को जो फोड़ा है वो बीजेपी ने फोड़ा है कि फडणवीस ने फोड़ा है कि अमित शाह ने? बीजेपी ने ही फोड़ा है ना सर. बीजेपी सब एक ही है, फडणवीस और ये सब एक ही है ना सर. उसमें क्या है, बीजेपी ने. अभी कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे या बीजेपी जीतेगी? अभी उद्धव का चांस है सर. उद्धव सर का चांस. उद्धव जी के पास तो लोग नहीं है. लोग है ना, है सर उनके. अपने वो सिद्धांत पे आ जाए, एकला चले वाले हिसाब से आ जाए, ऑटोमेटिक आ जाएंगे. अभी जो बाला साहब ठाकरे का जो पावर है, अभी भी मनुष्य के हिंदुत्व में रग रग में बसा हुआ है, कण कण में बसा हुआ है. केवल उसको थोड़ा अंगार लगाने की जरूरत है, फिर वही का वही शिवसेना आ जाएगी. अभी एकनाथ शिंदे तो कहते हैं हमारी शिवसेना सही है. ओ सर, अब बाला साहब कोई थोड़ी हो सकता है सर. बाला साहब कोई नहीं हो सकता. चलो तुझं नाव काय? कस्तूरी. तुम्हारा नाम का बताइए. अरे ये सुनो, तनिक सुना. बोलो क्या बोलना चाहते हो? मैं बोल रहा हूँ सर कि यहाँ पर शिवसेना ने बहुत काम किया. कुर्ला कौन सी शिवसेना ने? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? नहीं, यहाँ पे काम किया तभी एक ही थी, बराबर. लेकिन जब मामा था, दिलीप लांडे मामा ने काजूपाड़ा में आज से 20 साल 25 साल मेरा जन्म ही यहाँ हुआ है, लेकिन काजूपाड़ा में घास कंपाउंड के अंदर में उन्होंने बहुत कुछ काम किया. लाइट नहीं था, लाइट लाया. पानी नहीं था, पानी लाया. सब एक जगह पे एक ही नल था, उधर पे 50-50 लोग वहाँ पर पानी भरने जाते थे. फिर उन्होंने घर घर पे नल बिठाया. मीटर नहीं था, एयरपोर्ट वाला मीटर नहीं दे रहा था, तो मीटर बिठवाया दिलीप लांडे ने. अभी वो एकनाथ शिंदे जी के पास है ना? हाँ, अभी उधर चले गए. पहले मनसे में, पहले शिवसेना में. पहले मनसे में थे. नहीं, पहले शिवसेना में थे, फिर मनसे में गए और मनसे से यहाँ गए. अभी कहाँ जाएंगे वो? अभी तो मुझे ये नहीं मालूम कि वो शिवसेना तो छोड़ेंगे नहीं, मेरे को तो लग रहा है, क्योंकि वो पहले से ही शिवसेना में है, तो शिवसेना में. कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेगी कि बीजेपी जीतेगी? जितना तो सही है, जितना तो चाहिए कि उद्धव ठाकरे ही जितना चाहिए, क्योंकि ये प्रॉपर बाला साहब ठाकरे का है और उस पर सब लोग जान लड़ाते हैं और उनका डर जो है आज भी वो डर है. लेकिन वो तो नहीं, बाला साहब ठाकरे की शिवसेना बदल गई है ऐसे बहुत सारे लोग बोलते हैं. नहीं बदलेगी. जो है वो तो रहने वाले ही है. बहुत बहुत शुक्रिया. चला साहेब, नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव शिरीष यशवंत अडके. शिरीष
यशवंत हडकर. हडकर साहेब, गाव कुठलं असं? आमचं कुडाळ नेरूळ पार कोकणी माणूस. कोकणी. हा इथं बरेचसे लोक कोकणी आहेत हो, या भागात. हा बरेच हा कोकणी आहेत. कधी कधी आले, म्हणजे मुंबईत कधी आले? 65. 65 ला. त्यावेळेला सगळं डोंगर वगैरे असेल इथे. हा ते सगळं तुम्ही पहिलं. कधी आला? आम्ही 62 ला काहीतरी 62. 62. बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकली असतील तुम्ही. हो. आता बाळासाहेब ठाकरे नाहीये तर शिवसेना बदलली आहे का? सो बदलल्यासारखं वाटते. तो आवाज कमी झाला. कमी झाला जसा. हा अरेला कार्य करणारा आवाज कमी झाला. का झाला हो कमी? प्रत्येकाचं हेच वेगळं आहे ना. आता काय सांगणार कसं काय. काय जे सांगायचे ते सांगा. काय सांगणार पण. मग शिवसेनेचे 2 गट पडले, चांगलं झालं की वाईट झालं? असं तर बघायला गेलं तर वाईटच झालं. एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू आहे हो? इथे तर अजून काय झालं नाही. आणि चालू उद्धव ठाकरेंचं कसं होतं? दोघांचं तसंच अजून काय हे नाही. आता बघा, भाजपमध्ये कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहेत. हां, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही एका बाजूला, दुसरीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले एका बाजूला. कोण जिंकेल हो मुंबई महानगरपालिकेत? सध्या काय सांगता येत नाही. कोकणी माणूस या सगळ्या परिसरामध्ये आलेला आहे. 1962 साली. आता यांच्याशी बोल. साहेब नमस्कार. नमस्कार. काय खरेदी केलं? टमॅटो, मेथीची भाजी. टोमॅटो कमी झाले का? नाही झाले, भाव आहे तोच आहे. आहेच, पण सरकार लक्ष देतं का व्हायचं? शक्यच नाही. महागाई कमी झाली पाहिजे. सरकारने लक्ष दिलं असतं तर महागाई कमी झाली असती, पण सरकार लक्ष देत नाही. ते त्यांच्या मनमानीमध्ये गुंग आहेत. पब्लिकचा कुणीही विचार करत नाही. सामान्य लोकांचा कोण विचार करतं? जे त्या आपल्या खिसे भरण्यामध्येच गुंग आहे. आता मला सांगा, अच्छे दिन आलेत का थोडे तरी? काय नाही, शक्यच नाही. बुरा दिन आहे. वाईट दिवस आलेले आहेत, चांगले दिवस आलेले नाही. आता नरेंद्र मोदी तर काल भाषणात संसदेत म्हणाले, मी देशाला जगातील 3 नंबरवर नेऊन ठेवेल. तर तुम्ही कसं म्हणता अच्छे दिन आले नाही? अहो, देशाला विकलं नरेंद्र मोदी साहेबांनी. देशाचे पंतप्रधान ते महाराष्ट्राकडे लक्ष देतात काय? नाही देत. त्यांनी देशाला विकलं, एअरपोर्ट विकलं, गोदी विकली, बंदरे विकले, सगळं खाजगीकरण केलं. काँग्रेस सरकारला 70 वर्ष लागले सरकारीकरण करायला. यांनी 9 वर्षामध्ये पुरं खाजगीकरण करून टाकलं. चांगले दिवस कुठे आले? वाईटच दिवस आले. लोकांना कामधंदा नाही, बेकारी वाढलेली आहे. खड्डे बघा तुम्ही रस्त्यावर, भयानक खड्डे पडलेले आहेत. त्याच्याकडे लक्षात आहे. आज गणपतीचा उत्सव आला, सण आलेला आहे. राजकारण्याचं लक्ष नाही लोक, बिलकुलच लक्ष नाही. ते मनमानी करायला लागलं आपापल्या जागी. चला, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोण चांगलं लोकांसाठी काम करणारा कोण माणूस आहे? उद्धव ठाकरे एकदम शक्तिशाली माणूस, आणि महाराष्ट्राचा तो माणूस कोहिनूर हिरा आहे. त्याला लोकांनी समजलं नाही. आज करोनामध्ये एवढं चांगलं काम केलं. महामारी झाली असती आपल्याकडे, पण त्या माणसाने, त्या व्यक्तीने असं का महाराष्ट्र सांभाळला आहे? हिशोबाच्या बाहेर चांगला सांभाळ. घरी बसून काम करत होते असं म्हणतात. बसून दे ना. घरी बसून का लोकांमध्ये मिसळून मारायचं होतं का त्यांना? घरात बसून त्यांनी लोकांना सांभाळलं, महाराष्ट्राला सांभाळलं, देशाला सांभाळलं त्यांनी. आज पूर्ण मुख्यमंत्र्यांमध्ये ते 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर आहे, टॉपमध्ये. ते फुकट आले काय? चांगलं काम करत होते म्हणून आले ना. अजित पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते ते भाजपसोबत गेले, बरोबर झालं का? चुकीचं झालं ते. हे काय आहे, लोकांना खरेदी केलेल्या सगळ्यांना. जसं शिवसेनेच्या आमदारांना खरेदी केलं, तसं राष्ट्रवादीच्या पण आमदारांना त्यांनी खरेदी केलेलं आहे. पर हे अंदर की बात आहे, बाहर कोण बोलत नाही. पब्लिक को मालूम है कि अंदर की बात? पब्लिक को जिस दिन मालूम पड़ेगा उस दिन कोई भी आएगा नहीं. बीजेपी तो एकदम साफ हो जाएगा, सबको खरीद लिया. पण आता भाजप बघा, भाजपचं एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारांचं सरकार असं म्हणतं आहे की महाराष्ट्रात अनेक म्हणजे समृद्धी महामार्ग असेल, शेतकऱ्यांना पीक विमा, 1 रुपयाचा पीक विमा असेल, त्याचबरोबर ट्रान्स हार्बर लिंक आहे, मेट्रो आहे, एवढी सगळी कामं करताय. तर तुम्ही तर म्हणता कामच करत नाही. तुम्हाला आता तुम्ही एवढ्या लोकांचा सर्वे केला तर लोकांमध्ये काय मत आहे त्यांच्याबद्दल? ते काय नाही, निवडणुका का नाही घेत? BMCच्या निवडणुका घेत नाही. त्यांना माहीत असतं, पडलं असतं ना झटपट की आपल्याबरोबर लोक आहेत की नाही. निवडणुका घेतल्यानंतरच माहीत पडणार लोकांना, सरकारला, की आपल्याबरोबर कोण आहे आणि कोण नाही. त्यांना जर वाटत असेल लोक माझ्याबरोबर आहे, तर लोकांना त्यांनी निवडणुका घ्यायला पाहिजे, निवडणुका लवकर घेतल्या पाहिजे. एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू आहे? सकाळी 7 वाजता इर्शालवाडीवर जाऊन एखादा मुख्यमंत्री ते सगळं पाहणी करतो. ते शिवसेनेमध्ये असताना 1 नंबर होते.
आता ते काय झालेले आहेत, एकनाथ शिंदे साहेब एवढे चांगले माणसं होते, पण ते आता ते काय बोलतात ते मांजर झालेलं आहे, मांजर. वाघाचे काय झालेत, मांजर झालेले आहेत. ते पूर्वी लढायचे, पण आता तसं लढत नाही ते. चला, तुमचं नाव काय म्हटलं? आनंद शेवडे. गाव कुठला? कोल्हापूर. कोल्हापूरचा माणूस आहे, स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करत होता. मौसी नमस्कार. नमस्कार. क्या ले रहे हो, बताओ क्या ले रहे हो? बस गाजर. गाजर ले रहे हो? महंगाई की सस्ता है? अभी तो सब महंगाई बढ़ गई है. क्या महंगाई बढ़ी, क्यों बढ़ी है महंगाई? तो क्या मालूम, सरकार कुछ ध्यान भी दे रही है? क्या बोल सकते हैं, अपन कुछ बोल नहीं सकते ना. अच्छा ये बताओ, एकनाथ शिंदे को जानते हो आप? हाँ, कैसा काम चल रहा है उनका? उनका अच्छा काम है. अच्छा काम. और उद्धव ठाकरे का कैसे? उनका भी ठीक है, अपन कुछ बोल नहीं सकते ना, किसके खिलाफ बोल नहीं सकते. अच्छा कौन जीतेगा, उद्धव ठाकरे जीतेगी या बीजेपी? इतना तो अपने को मालूम नहीं, आइडिया नहीं है. वोटिंग तो करोगे ना? तो वोटिंग करेंगे, लेकिन किसको करोगे वो? वो तो बता नहीं सकते वो ना. बता नहीं सकते, बघा लोकांना माहिती है. और ये दीदी का नाम क्या है? दीदी नमस्कार. क्या खरीदी करी? गाजर. महंगा है सस्ता है? नॉर्मल एवरेज. अच्छा टोमेटो कम हुआ क्या? नहीं, वो एक्सपेंसिव है. वो एक्सपेंसिव है, वो महंगा है. महंगा है. अच्छा ये बताओ कि तुम लोग आप जब पढ़ाई करते हो तो गवर्नमेंट ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए ऐसे लगता? उसमें सरकार की गलती नहीं है. अभी मार्केट में अगर टमाटर आ ही नहीं रहा तो वो लोग कैसे एडजस्ट करेंगे. खूप खूप धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. यही सगळी जी मतं आहेत ती आपण मार्केटमधून घेतो. साहेब नमस्कार. हो नमस्कार. थांबा. काय नाव तुमचं? नाही माझं नाव आहे, मी तुमचं नेहमी हे बघतो ना म्हणून कार्यक्रम म्हणून तू बघत होता. काय नाव तुमचं? प्रकाश पाटील. प्रकाश पाटील. गाव कुठलं आहे? कोल्हापूर. कोल्हापूरचं. मला कोल्हापूरचा एक माणूस भेटला होता, त्याचं असं म्हणणं आहे की भाजपने ही सगळी फोडाफोडी केली. तुम्हाला वाटतं का? काय तसं नाही. एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? नाही शरद पवार एकटे पडले? नाही काही सांगू शकत नाही, मला नाही ते जमणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे. हां ते आले पाहिजे. का आले पाहिजे? मराठी माणसासाठी वगैरे. आता या सगळ्या वातावरणामध्ये मराठी माणसाचा जो आवाज होता, आवाज कोणाचा? तर शिवसेनेचा. हा मराठी माणसाचा तो आवाज कुठेतरी कमी झाला एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे. हां कमी झालं. हो. उद्धव ठाकरे एकटे पडले. हो. यावेळेला उद्धव ठाकरेंना खूप अडचणीचं आहे निवडणूक. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यावेळेला अवघड आहे उद्धव ठाकरेंना. हां त्याच्या आता वेगळे झाल्यामुळे अवघड आहेच. भाजपचा महापूर होईल की उद्धव ठाकरे? नाही ते कसं सांगू शकत नाही, त्याच्यात निवडणूक आल्यानंतरच माहिती पडेल. कोल्हापूरचे पाटील यांच्याशी मी बोलवतो आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी घेतो मार्केटमध्ये येऊन. हे जे भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटमधून. ताई नमस्कार. ताई नमस्कार. काय नाव तुमचं? सारिका. संपूर्ण नाव? सारिका रसाळ. गाव कुठलं? नाशिक? नाही, सातारा. साताराचे. आता मला सांगा, तुम्ही खरेदी केली, टोमॅटो खरेदी केली, आपण मेथी खरेदी करतो, भेंडी खरेदी करतो, महागाई जाणवते? हा थोडीफार आहेच ना. सरकार काही लक्ष देतं महागाईकडे? मग कपडे वाढले, चला ठीक आहे, भाजी टोमॅटो पाऊस पडला म्हणून टोमॅटोचा भाव वाढले, पण तुम्ही जेव्हा खरेदी करायला जाता तेव्हा कपडे महाग झाले, काय भांडी महाग झाली, फ्रीज असं जाणवतं? हा कपडे महाग झाले थोडेफार. सरकार लक्ष देतंय का? सरकारला काय माहित, म्हणजे जास्त आपण हाऊसवाईफ जास्त करून भाजी वजी हे सर्व ना, एवढं जास्त काय नाही. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी मार्केटमध्ये येऊन घेतो. एक शेवटची प्रतिक्रिया मी घेतो. साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? नाव काय तुमचं साहेब? नाव बालाजी. बालाजी. संपूर्ण नाव काय? बालाजी पोचनगोळे. पोचनगोळे. गाव कुठलं आहे तुमचं? लातूर. लातूरचे आहेत, म्हणजे मराठवाड्याचे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद या सगळ्या भागामध्ये. आता या सगळ्या पट्ट्यामध्ये कोकणी माणूस जास्त का हो? या सगळ्या इथे राहायला कोकणी माणूस जास्त आहे? हां कोकणी आहे जास्त. अच्छा, अजित पवारांना ओळखता? अजित पवार यांना ओळखता का? नाही ओळखता. शरद पवारांना? हां त्याला ओळखता. आणि उद्धव ठाकरेंना? हां. एकनाथ शिंदे? हां. एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. उद्धव ठाकरेंचं कसं होतं? त्याचे बी चांगलं होतं. यावेळेला उद्धव ठाकरेंची लढाई अवघड आहे. बघा आता त्याच्यात ज्याचं त्याचं हे आहे. कोण जिंकेल हो? भाजप जिंकेल की उद्धव ठाकरे? तर काय सांगू शकत नाही. लढाई अवघी म्हणजे एकदम जोरदार होईल. जोरदार होईल. पण आत्ताचं जे राजकारण आहे, कोण इकडे जाते तिकडे जाते, हे चांगलं आहे का? त्याचं काय चांगलं नाही, पण आता त्याला चांगलं वाटतं करते त्याने. हे का करतात?
त्यात त्याला माहिती, आपल्याला काय माहिती. त्याला माहिती आहे ही मराठवाडी भाषा आहे. मी सुद्धा मराठवाड्याचा आहे. मुंबई कुणाच्या हा कार्यक्रम कुर्ल्यातील बैल बाजारामधून केला. सर्वसामान्यांशी बोललो. भाजी खरेदी करण्यासाठी येणारे असतील किंवा रस्त्यावरून जाणारे नागरिक असतील, या सर्वांशी मी जाणून घेतलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं काय मत आहे. उद्धव ठाकरेंविषयीचं काय मत आहे, एकनाथ शिंदे यांच्याविषयीचं काय मत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचं काय मत आहे. राजकारण तापलेलं आहे. अजित पवार शरद पवारांना भेटत आहेत. अजित पवार काय करतील, शरद पवार काय करतील याची चर्चा संपूर्ण माध्यमांमध्ये आहे. उद्या उद्धव ठाकरे हे कमजोर झालेत का, त्यांच्यापुढे किती आव्हान आहे, हे सर्वसामान्यांच्या नजरेतून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या अशा एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.